आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगली दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत तरुणाच्या सूर उड्या। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 27 फुटांवर। वाढत्या पाणी पातळीत उड्या मारण्याचा तरुणांचा व्हिडिओ व्हायरल। पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 7 इंचावर। पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने 43 फूट ही पंचगंगा नदीची धोका पातळी। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ। कोल्हापुरातील आंबेवाडी चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराला सुरुवात। घरातील सामानासह जनावरांना घेऊन नागरिक निघाले। मुसळधार पावसाचा भंडाऱ्यातील शेतीला फटका। आसपास कोंढा कोसरा या गावातील भात शेती पाण्याखाली। पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा पावसामुळे तात्पुरता बंद केलाय। वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने पर्यटनासाठी बंद करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पावसाचा फटका। पावसामुळे 1300 हेक्टरवरील शेतीचं अतोनात नुकसान। गडचिरोलीत वैनगंगा प्राणहिता गोदावरी नद्यांची पूरस्थिती कायम। प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्गासह 28 रस्ते बंद। जळगावच्या जामनेरमधील डालकीची धार धबधबा प्रवाहित। निसर्ग सौंदर्याने नटलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग।